म्हणजे आता इथे युजर्स मध्ये गेलं ना, तर तुम्हाला तुमचे सगळे जे ऍड असलेले युजर्स आहेत ते सगळे तुम्हाला दिसून जातात. जर का तुम्हाला नवीन युजर ऍड करायचे असेल तर इथे प्लस युजर करायचं. इथे तुम्ही त्यांचं नाव टाकणार, त्यांचं ऍड्रेस टाकणार, सिटी टाकणार, पिनकोड टाकणार, मोबाईल नंबर टाकणार, ईमेल आय डी, जेंडर, बर्थ डेट, आणि इथे त्याचा युजर नेम, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. हा युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड हा युनिक लागतो, म्हणजे याच्या थ्रू त्यांनी ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करू शकतात. मग ते युनिक असावं लागतं. त्यानंतर इथे जॉईनिंग डेट काय आहे ती, आणि त्याच्यानंतर तो युजर कोण आहे, फील्ड असिस्टंट आहे, सेल्स पर्सन आहे, एरिया सेल्स मॅनेजर आहे का, RSM आहे, हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यावं लागतं. आता RSM असेल तर आपल्याला त्याला रिजन सेट करावा लागतो. RSM चा हा रिजन असतो, आणि ASM असून दे, SO असून दे, फील्ड असिस्टंट असून दे, या सगळ्यांसाठी आपल्याला एरिया सिलेक्ट करून द्यावा लागतात. त्यांना एरिया असाइन करू शकतो आपण. त्यानंतर पुढे आहे ते त्यांना पेट्रोल अलाउन्स किती आहे, म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती आहे ते इथे पेट्रोल प्राइस आपल्याला इथे टाकून द्यावा लागतो. तर इथे त्यांना आता 5 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल ते 5 रुपये पर किलोमीटर त्यांना असेल तर 5 रुपये इथे टाकून द्यायचं. जर का त्यांना फोन कॉल अलाउन्स वगैरे असेल तर तुम्ही इथे फोन कॉल अलाउन्स पण टाकून घेऊ शकता. ते एक्सपेन्सेस जेव्हा कॅल्क्युलेट होत असतात त्यांचे, त्यावेळेला तिथे आपण यूज करतो याचा. जर का असेल तर फोन कॉल अलाउन्स तुम्ही इथे टाकून द्या, नाहीतर इथे 0 टाकलं तरी चालतं, काही इश्यू नाही. हे सगळं टाकलं की तुम्ही शेवटला इथे सबमिट करून टाकायचं. इथून सबमिट केलं की तुम्हाला इथं या ठिकाणी ऍड झालेलं दिसेल तुम्हाला. इतकं तर कळालं ना सर तुम्हाला? येस येस. ओके. जर का एखादा युजरचा तुम्हाला एरिया कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही एडिटला जाऊन इथे कमी जास्त करून घेऊ शकता. आता या युजरचा एखादा वाढवायचा असेल तर इथे 12 सिलेक्ट करायचं, सबमिट केलं की तुम्हाला ऍड झालेलं दिसेल इथे. पुढे आहे ती युजर सॅलरीचं आहे. ही सॅलरीचं काय आहे, फक्त तुमच्या यूज साठी, म्हणजे कुठल्या युजरला किती सॅलरी आहे ते फक्त ऍड करून ठेवण्यासाठी आपण इथे ऑप्शन दिलेलं आहे. याचा काय इम्पॅक्ट कुठं जास्त होत नाही आपला. इथे तुम्ही गेला ना, इथे ऍड केलेली सगळी युजर सॅलरीच्या ऑप्शन मध्ये गेला ना सर, इथे ऍड केलेली सगळी तुम्हाला युजरची लिस्ट दिसते. आणि इथे नवीन ऍड करायचं असेल तर प्लस बटनला क्लिक केलं की इथे युजर सिलेक्ट करायचं, त्यांचा PF किती पर्सेंटेज मध्ये आपण देतो ते इथे टाकून द्यायचं. बेसिक सॅलरी, फोन कॉल अलाउन्स, हे सगळं तुम्ही टाकला आणि सबमिट केलं की इथे ऍड झालेलं दिसेल तुम्हाला. याचा कुठं इम्पॅक्ट पडत नाही, फक्त इथं ऍड करण्यासाठी फक्त ऑप्शन आहे. त्याच्यानंतर युजर लिव्ह आहे. युजरना त्यांच्या ऍप मधून पण युजर लिव्ह ऍड करता येते. मग त्यांनी तिथून लिव्ह वगैरे टाकली तर ते अप्रूव्ह रिजेक्ट करण्यासाठी सगळे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे कुठला एखादा युजरनं लिव्ह ऍड केले असेल तर त्याच्या इथं एम्प्लॉईचं नाव इथे दिसतं, कधीपासून कधीपर्यंत पाहिजे ते इथं तुम्हाला डेट दिसते, किती नंबर ऑफ डेज होतात ते इथे तुम्हाला काउंट येतो. त्याच्यानंतर त्यांनी लिव्ह ऍड करताना काय रिजन टाकलेला आहे ते रिजन इथे तुम्हाला दिसतं. आणि इथे ऍक्शन रिजेक्ट आणि अप्रूव्ह करायला इथे ऍक्शन तुम्हाला दिलेलं आहे. इथून तुम्ही त्यांची लिव्ह अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करून घेऊ शकता. अप्रूव्ह केली की ते अप्रूव्ह मध्ये तुम्हाला दिसेल, आणि रिजेक्ट केली असेल तर रिजेक्ट मध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पुढे आहे ते मॅनेज लेआउट. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का एखादा युजरने लेआउट वगैरे लावायचं त्यांचं राहिलं असेल तर मग तुम्ही इथून त्यांचं लेआउट मार्क करून देऊ शकता. इथे तुम्हाला डेट सिलेक्ट करावी लागते, कुठल्या दिवशी त्यांचं लेआउट तुम्हाला मार्क करायचं आहे. सिलेक्ट केलं की त्या दिवशी ज्यांचे लेआउट राहिलेले आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला इथे नावं दिसतात. इथे नाव आहे ना, इथं डेट येते,
आणि त्याच्यानंतर त्याचे इनच्या वेळी त्यांनी मीटर काय टाकलेलं आहे ते मीटर इथे येतं. आउटचं टायमिंग काय आपल्याला टाकायचं आहे ते टायमिंग मला डेट पिकर येतो. टाइम पिकर तो टाइम पिकर इथे सिलेक्ट करायचा. तुझा आउटच्या मीटर काय टाकायचं आहे ते तुम्हाला इथे एक टेक्स्ट फील्ड येते, इथे तुम्ही टाकून देऊ शकता. आणि इथं तुम्हाला अपडेटचे बटन येतं, तुम्ही अपडेट केलं की अपडेट होऊन जातं. असं तुम्हाला ज्या युजरचं करायचं तुम्ही त्या युजरचं करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे आहे ते प्रोडक्टचं आहे. प्रोडक्ट्स तुमचे जे प्रोडक्टचे टाईप आहेत, म्हणजे आता प्रोडक्टचं पॅकेजिंगचे टाईप आहेत ते सगळे तुम्ही इथं सिलेक्ट करून टाकून देऊ शकता. म्हणजे बाऊच आहे की बॉक्स आहे का बॉटल आहे ते तुम्ही इथे टाकून देऊ शकता. इथे प्लस टाईप करायचं, इथे नाव टाकायचं, सबमिट केला की इथे तुम्हाला ऍड झालेला दिसेल. सेमच पॅकेजिंग साईजेस मध्ये. आणि इथे शेवटला आहे ते प्रोडक्ट्स सगळे. ही सगळी प्रोडक्ट्स आहेत ना, तुम्ही इथे प्रोडक्ट्स म्हणून ऍड करून घेऊ शकता. इथे आता तुम्हाला तुम्ही ऍड केलेले आहेतच पहिल्यापासून. जर का नवीन ऍड करायचं असेल तर इथे प्लस प्रोडक्ट करायचं, प्रोडक्ट नाव टाकायचं आणि इथे प्रोडक्टचा रेट टाकायचा. सबमिट झालं की इथे सबमिट तुम्हाला दिसेल इथे ऍड झालेलं. इथपर्यंत कळालं ना सगळं तुम्हाला सर? मला ते प्रोडक्टचं आता तुम्ही जे सांगितलं ना मला बॉक्स वगैरे ते बॉटल काय म्हणजे ते हा ते तुम्हाला तुम्ही नंतर जे मॉडीफाय करून तुम्हाला फक्त नाव आणि रेट फक्त पाहिजे म्हटलं ना, मग ते फक्त आहे फॉर्म. तुम्ही हे नाही टाकलं तरी काही इश्यू नाहीये. अच्छा. आणि तुम्ही इथे नाव आणि रेट तुम्हाला फक्त सोबत प्रोडक्ट आपल्याला क्वांटिटी पण लागेल ना सर? त्या क्वांटिटी कशाला प्रोडक्टचे लागणार सर? म्हणजे किती ml च्या प्रोडक्ट मध्ये अवेलेबल आहे ते? हा इथे तुम्हाला तुम्ही टाकताना पण म्हणजे टाकलं आहे ना नावामध्येच टाकावं किती लागेल का? amount. पण हा त्या हा कारण की तिथे नाव त्यांना दिसतं ना, नावावरून त्यांनी मग त्या प्रोडक्ट साठी हे करू शकतात, ऑर्डर प्लेस करू शकतात. जेव्हा प्रोडक्ट आपण ऍड करतोय प्रोडक्ट ऍडिशन डॅशबोर्ड वर जावं. हा, हा तर समजा इथं NPK टाकलं आणि त्यानंतर हा जो फॉर्म्युला असेल आणि त्यानंतर तुम्हाला सेपरेटली किती केजीचं पॅकिंग आहे ते ऍड करावं लागेल का? हा हो बरोबर. कारण की त्याचं पॅकेजिंग नुसार आपले रेट चेंज होणार ना. हा, म्हणूनच मला असं वाटत होतं की याच्यात जर आपण क्वांटिटी किंवा साईजचा ऑप्शन दिला की 1 kg 2 kg या प्रोडक्ट ऍड करताना, तर पुढे जेव्हा तुम्हाला ऍडिशन वगैरे करायची असेल प्रोडक्टची तर ते युजफुल राहील. हा यात फक्त नावच जर आपण ऍड केलं मग तर नंतर त्याचे कन्फ्युजन मग होईल. ऍड करून घेतला ना, मग जुने प्रोडक्ट तुम्हाला सगळे एडिट करून घ्यावं लागणार sir, त्यानुसार. हो चालेल ना, पण मग तुम्हाला तो ऑप्शन ऍड करता येईल का त्यात? मी लिहून घेतो पॉइंट हा, हो आणि सरांशी बोलून आम्ही सांगू तुम्हाला. हो, कंटिन्यू करतो. एक मिनिट मी लिहून घेतो. पुढे आहे ती क्रॉप्स आहे. ही क्रॉप्स पण कसं आहे सर, आपले जे फार्मर ऍड करत असतो आपण, मग फार्मरचे जे प्लॉट आहेत ते ऍड करताना आपल्याला ही क्रॉपचा ऑप्शन येतो. म्हणजे त्यांना त्या प्लॉट मध्ये कोणते कोणते त्यांनी हे घेतलेलं आहे, पीक घेतलेलं आहे ते आपल्याला तिथे टाकावं लागतं प्लॉट ऍड करताना. मग तिथे पीक त्यांना सिलेक्ट करायला येतं की कोणता क्रॉप आहे तो. तिथं ऑप्शन मध्ये दिसण्यासाठी पहिला इथं आपल्याला ऍड करून घ्यावं लागतं त्यांचे क्रॉप. आता इथं शुगर केन, ग्राफ, बनाना, टोमॅटो हे सगळं आपण ऍड केलेलं आहे. मग त्यांना तिथे ही सगळे ऑप्शन दिसतात. मग त्यांनी त्या त्या प्लॉट मध्ये ही सगळी क्रॉप घेतले असं मेन्शन करून प्लॉट सगळे ऍड करून घेतात फार्मरचे. आणि त्यामुळे इथून तुम्ही प्लस क्रॉप करून ते क्रॉप ऍड करून घ्यायचे आणि ऍड झाले की त्यांना तिथे ऍप मध्ये प्लॉट ऍड करताना दिसतील सगळे. पुढे त्यात आहे ती सर डीलर. बोला ना, बोला एक ना सर. मिनिट, त्या क्रॉप मध्ये जावं एकदा. इथं तुम्ही क्रॉप जे नेम दिलेलं
त्याच्या पुढे म्हणजे पर्टिक्युलर फार्मरच येणार तिथं का फक्त नाही नाही, नुसता crop कसं आपण आहे येतो? सर, हे क्रॉप आहे ना, क्रॉप, ही क्रॉप प्लॉट ऍड करताना त्यांना तिथं सिलेक्शनला येतं की अच्छा. या फार्मानं या शेतामध्ये हा क्रॉप लावलेला आहे, या बरोबर क्रॉपचं पीक घेतलेलं आहे, आणि ते बरोबर. त्यांनी सिलेक्ट करून प्लॉट ऍड करतात. आणि फार्मर मध्ये इथे मी तुम्हाला आता एखादा फार्मर ऍड नाही आहे याच्यामध्ये, इथे डीलर, इथे फार्मर मध्ये पण सेमच पेज असं ओपन होतं, आणि त्यांना इथे अच्छा. प्लस आयकॉन येतो. इथे प्लस आयकॉन मध्ये इथे शेवटला जे लॅट लावून नंतर ना एक जो प्लॉटचा टेबल दिसतो त्यांना, की त्यांचे कोणते कोणते प्लॉट आहेत ते, आणि हा. त्याच्यामध्ये आपल्याला ते कोणते कोणते क्रॉप यूज करतात त्या प्लॉट मध्ये ते आपल्याला अच्छा. दिसून जातं. हा, आता मला याच्यामध्ये असं पाहिजे होतं की समजा आता फार्मर आहे मी, XYZ वैभव फार्मर आहे, तर मी व्हिजिटला गेलोय आणि समजा 1 एकर 2 एकर मला हा ऑप्शन पाहिजे. त्यामध्ये समजा पोमोग्रेनेट आपण सिलेक्ट केलं त्या फार्मरचं, तर ते हा, किती क्वांटिटी मध्ये, म्हणजे 1 एकरचं आहे का प्लॉट, 2 एकरचा आहे का 4 आहे, मला हे एकरीच समजलं पाहिजे किंवा हेक्टर मध्ये समजलं पाहिजे असं. तर म्हणजे तिथं तो ऑप्शन. कुठला क्रॉप किती एकर मध्ये आहे ते. हा हा, येस येस, त्या हा, मग फार्मरचा ते मग मला प्लॉट, डाटा तसं पण भेटेल ना? तसं तिथे त्यांना तेच दिलंय प्रत्येक क्रॉप वाईज ना, तो किती एकर टोटल त्यांचं किती एकर आहे तो हा प्लॉट, हा आणि किती एकर मध्ये कोणता क्रॉप टाकलेला घेत आहेत त्यांनी, ते त्यांना स्पेशली ऍड करता येतं प्रत्येक क्रॉप वाईज. आणि ते ऍड केलं की इथेच तुम्हाला खाली दिसतं टेबल फॉर्मॅट मध्ये. हा हा हा. जेव्हा आपण फार्मर ऍड करतो तेव्हा आपल्याला त्याचा प्लॉट ऍड करता येतो का? तेव्हा नाही, पहिला फार्मर रजिस्टर करून घ्यावा लागतो, हा हा. आणि मग त्यांना तिथं फार्मरच्या डिटेल्स पेजला हम्म. ऍड प्लॉट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्या ऍड प्लॉटच्या ऑप्शन मध्ये त्यांना सगळे त्यांचे प्लॉट ऍड करता येतात. ओके, एखाद्या म्हणजे जेव्हा फार्मरची आपण मल्टिपल फार्मर प्लॉट असतात. ऑन बोर्ड करणार त्यावेळी त्याचे डिटेल्स हा भरताना त्याचा प्लॉट एरिया आणि ते असणार ना हा, बाकी. नाही नाही, मग जेव्हा फार्मर आपण ऑनबोर्ड करतो ना, हम्म. तेव्हा त्याचं फक्त नाव, त्याचे बेसिक डिटेल्स आहेत ते सगळं घेतो आपण. हम्म. आणि ते जेव्हा त्याच्या ते फर्स्ट बेसिक डिटेल्स रजिस्ट्रेशन होतं ना, नंतर ना मग त्यांना त्यांच्या प्रोफाईल पेजला तिथं प्लॉटचा ऑप्शन येतो, ऍड प्लॉटचा ऑप्शन. त्या ऍड प्लॉटच्या ऑप्शन मध्ये त्यांनी त्यांचे सगळे प्लॉट, मला कोणता प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये किती एकर मध्ये कोणता क्रॉप घेतलेला आहे, किती टोटल हम्म. एकर आहे, ते सगळं ऍड करता येतं. ओके. मी ऍप्लिकेशनची ट्रेनिंग देणार तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला दाखवूच ती कसं काय काय करायचं आहे ते. हम्म. ओके, आणि इथे पण तुम्हाला कसं दिसणार आहे ते पण आम्ही दाखवू. एकदा तिथे फार्मर ऍडिशन डीलर्स डॅशबोर्ड दाखवता का? इथे डॅशबोर्डला नाही होत हा हा, फॉर्मॅलिझेशन न्यू. सर. हा. इथे बेसिक डिटेल होतात त्याचे, बेसिक डिटेल होतात, म्हणजे बेसिक म्हटलं की त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, ते सगळं आपण बेसिक डिटेल ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकतो. खरं प्लॉटचं ऍडिशन आहे ते त्यांच्या इथे जाऊन करावं लागतं, कारण की ते मल्टिपल आहेत ना. हम्म. आणि जेव्हा प्लॉट ऍड करून घेतो ना त्यांचा, त्यावेळी त्यांचं प्लॉटचं लोकेशन घेतो आपण, कारण बरोबर. की प्लॉट अंडर त्यांना व्हिजिट टाकायला पण मार्क ऑप्शन दिलेला आहे, की या फार्मरचा या प्लॉटला आपण व्हिजिट केलेला आहे सेल्स ओके. पर्सन. हा, त्यामुळे प्लॉट ऍडिशनचा आहे तो ऍप्लिकेशन मध्येच आपल्याला ऑप्शन येतो. ओके. आणि सर आता समजा मी व्हिजिट केली, फार्मरचं सगळं ऍड केलं, कोणतं क्रॉप आहे का, त्यामध्ये सजेशन देतात आपले एम्प्लॉईज त्यांना की हा हा प्रोडक्ट तुम्ही यूज करा, मग ते सजेशन पण येणार का त्यामध्ये? ते व्हिजिट टाकताना त्यांनी प्लॉट वगैरे किंवा प्लॉट ऍड करताना किंवा फार्मर ऍड करताना तिथे फार्मर वगैरे ऍड केला आणि सजेशन वगैरे दिलं की त्यांना व्हिजिट टाकायला सांगा. त्या व्हिजिट मध्ये त्यांनी टाकू शकतात की ते त्यांनी सजेशन दिले. प्रोडक्ट कोणता वापरायचं किंवा काय. येस येस. तसं त्यांना व्हिजिटच्या वेळी फीडबॅक मध्ये टाकायला सांगा. अच्छा. कंटिन्यू करू सर. येस येस.
हा, आता इथे डीलर्स आहे आणि डीलर्स काय आपण ऍप मधून ऍड केलं की त्यांनी आपल्या इथे ऍड केले सगळे दिसतात. आता एक डीलर टेस्टिंग साठी आपण ऍड केलेला आहे पायोनियर मधून आणि इथं मोबाईल नंबर त्याचा, सिटी काय आहे सिटी, आणि इथे ऍड करताना इथे लोकेशन आपण घेतलेलं आहे तिथे, ते लोकेशन आपल्याला इथे दिसत आहे या फॉर्मॅट मध्ये, आणि कधी ऍड केलेलं आहे ते डेट दिसते आणि कोणी ऍड केलेलं आहे त्याचं नाव इथे येतं आणि त्याचे बाकीचे डिटेल्स म्हणजे त्याच्या ओनरचं नाव, शॉपकीपरचं नाव असं काय टाकलं असेल तर ते, त्यानंतर ऍड्रेस, पिनकोड, त्यानंतर एरिया आणि स्टेट आहे ती म्हणजे तो कोणत्या एरियामध्ये ऍड केलेला आहे आपण तो एरिया, काय ऍड केलेला आहे तो स्टेट, ईमेल आयडी, हे सगळं सोनताई, आपण इथे दाखवलेलं आहे त्या डीलरचं. त्यांना तुम्ही सांग युजरच्या पिळू नका नावाने म्हणा, फिल्टर पण लावू आपलं शकता, वाळत नका युजर घालू म्हणा. किंवा एरियाच्या नावाने तुम्ही. सेमच फार्मरचं पण सेमच आहे, फार्मर पण जसं ऍड होतील तसं इथे तुम्हाला लिस्ट दिसेल, प्लॉट पण जसे ऍड करतील तसं तुम्हाला इथे लिस्ट दिसेल आणि इथे तुम्ही फिल्टर पण लावून घेऊ शकता त्याचे त्या युजरच्या नावाने, कुठल्या युजरने किती फार्मर ऍड केले ते चेक करण्यासाठी. प्रोबेबल्सचं पण ऑप्शन आहे आपल्याकडे. प्रोबेबल्स म्हणजे काय असतं सर, की जाता जाता आपण कुणाला जर भेटलोय, एखाद्या डीलरला सेल्स पर्सन भेटला आहे जाता जाता, खरं पण तो आपल्याकडे अजून काय रजिस्टर नाहीये, तर मग तसे डीलर्स आहेत हे प्रोबेबल्स मध्ये ऍड होतात. प्रोबेबल्स हा फार्मर पण असू शकतो, डीलर पण असू शकतो किंवा डिस्ट्रीब्युटर पण असू शकतो. मग इथे त्यांनी जसं प्रोबेबल्स ऍड करतील तसं तुम्हाला इथे म्हणजे ओनरचं प्रोबेबल कोण आहे त्याच्या ओनरचं नाव, त्याच्यानंतर ते शॉपचं नाव किंवा प्रोबेबल कुठल्या टाईपचं आहे, तो कोण आहे, डीलर आहे का, फार्मर आहे का, डिस्ट्रीब्युटर आहे, ते आपल्याला इथे दिसतं. त्याच्यानंतर ते लोकेशन, त्यांनी कुठल्या लोकेशनला आहे ते लोकेशन इथे दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर कोणी ऍड केलं ते युजरचं नाव, त्यांनी कधी ऍड केलं त्या युजर त्याची डेट आणि जे बाकीचे काही डिटेल्स आहेत म्हणजे त्यावेळी त्यांना फीडबॅक टाकता असतो, आपण काय सजेस्ट केलं त्याला ते फीडबॅक टाकायला लागतो तिथे. त्यांनी ते कंपल्सरी नाही, त्यांनी नाही टाकला तरी चालतो. मग तो फीडबॅक काय टाकलेला आहे तो फीडबॅक इथे दिसतो आणि त्यांचे जे लोकेशन रजिस्टर केलेलं आहे त्यांनी ते लोकेशन ऍड्रेस आपल्याला मिळतो, तो ऍड्रेस इथे आपल्याला दिसतो. मोबाईल नंबर काय टाकलेला आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस काय कंपल्सरी नाही. आता मी पुढचं आहे ते मेनली आपल्याला लागतं ते विजिट्स असतं. तुम्हाला मेन मी ऑप्शन दाखवतो, सगळं दाखवायचं म्हटलं तर ती जास्त वेळ आहे, चालेल ना सर तुम्हाला पण. आपले मेन फार्मर ते मेन ऑप्शन आहे ते कस्टमरचं ओव्हरव्ह्यू आपलं सगळं इथे होऊन जातं. जर का एखादा सेल्स पर्सन कस्टमरकडे गेला तर तो त्याच्याकडे व्हिजिट किंवा ऑर्डर किंवा सगळे ऍड करू शकतात. मग ती मेन आहे ती तुम्हाला सांगतो मी. आता एखाद्या कस्टमरकडे त्यांना असं असं त्यांनी या कस्टमरकडं या डीलरकडे असून दे किंवा फार्मरकडे असून दे, तर मग त्यांनी त्या ठिकाणी गेले की त्यांनी विजिट टाकणार की असं असं या कस्टमरकडे मी या प्रोडक्टच्या सजेशन साठी गेलेलो आहे. मग त्यांनी विजिट टाकलं की ते कुठल्या कस्टमरकडे तो गेला आहे त्या कस्टमरचं नाव, तो कुठल्या टाईपचा आहे, फार्मर आहे का डीलर आहे ते टाईपचं नाव इथे येतं. त्यावेळी त्यांना तिथं नोट टाकावं लागतं, फीडबॅक टाकायला लागतो की त्यांनी तो इथे तुम्हाला दिसतो. त्याच्यानंतर विजिट डेट काय आहे ते विजिटची डेट इथे तुम्हाला दिसते, कोणी विजिट टाकलेलं आहे ते पर्सनचं नाव इथे तुम्हाला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर जेव्हा त्यांनी तो कस्टमर ऍड करत असतात त्यावेळी त्यांचं लोकेशन आपण घेतो, ते लोकेशन आणि त्यांनी विजिट केलेलं लोकेशन डिस्टन्स आहे
ते डिस्टन्स आपल्याला इथे किलोमीटर मध्ये आम्ही दाखवलेलं आहे. म्हणजे एखादा सेल्स पर्सन लांबूनच एखादा डीलरला व्हिजिट टाकलंय म्हणून सांगत असेल त्याच्यापासून न जाता, तर मग आपल्याला इथे लगेच कळतं की तो विजिट आहे, हा विजिट आहे तो लांबून टाकलेला आहे, त्याच्यापाशी जाऊन टाकलेला नाहीये. आणि इथं विजिटचं डिस्टन्स आपलं हे पण रूट पण दिसतो, किती लांबून विजिट पडलेली आहे ती रूट पण मध्ये. आपण कसं गुगल मॅपला आपल्याला रूट दिसतो, त्याचप्रमाणे इथे आपल्याला रूट दिसतो की किती लांबून ए पॉइंट टू बी पॉइंट असलेला अशा पद्धतीने आपल्याला रूट दिसतो. नाही तू बस. ते ऑर्डर्स आहे प्लस ऑर्डर मध्ये कस्टमर ऑर्डर मध्ये गेलं नसेल तुम्हाला इथे ऑर्डर्स वगैरे दिसून जातात. कस्टमरला असून दे किंवा डीलरला असून दे, कोणाला पण ऑर्डर पडली की तुम्हाला इथे ही ऑर्डर दिसून येते. डीलर किंवा फार्मर कोणालाही पण असून दे, इथे त्याचं नाव येतं, कधी ऑर्डर पडली आहे त्याची डेट येते, किती क्वांटिटी आहे ती क्वांटिटी टोटल क्वांटिटी किती दिसते, कोणी ऑर्डर टाकले ऑर्डरचं युजरचं नाव दिसतं आणि इथे लोकेशन मिळतं, ऑर्डरचे लोकेशन काय आहे. आणि इथे जी सिरियल नंबर आहे ना, इथे तुम्हाला प्लस बटन येतं सिरियल नंबर जवळच. तर प्लस बटनवर क्लिक केलं ना, त्या ऑर्डर मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आपण ऍड केलेले आहेत त्या सेल्स पर्सनने, म्हणजे त्या या ऑर्डर मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट ऍड झालेले आहेत ते आपल्याला प्रोडक्टच्या नावासहित, त्यांच्या क्वांटिटी सहित, त्यांच्या रेट सहित आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये एक्सपांड होऊन दिसतं. त्याच्यानंतर ही ऑर्डर जर का आपल्याला डिस्पॅच करायची असेल तर आपण इथे डिस्पॅचचे बटन येतं, तुम्ही डायरेक्टली एकदा डिस्पॅच केलं की सगळी ऑर्डर डिस्पॅच होऊन जाते. आणि इथे डिस्पॅच झालं की ती ऑर्डर डिस्पॅच ऑर्डर मध्ये तुम्हाला इथे दिसू लागते. सर एक 2 मिनिटं. आता ऑर्डर मध्ये जावा. आता ऑर्डर मध्ये समजा XYZ एक डीलर आहे, मी त्याची ऑर्डर टाकलेली आहे, ठीक आहे. आणि म्हणजे आता मला ऍप मधूनच टाकावं लागणार ना ऑर्डर डीलरची, हो, जी ऍप काय म्हणून प्रोडक्ट. हा, तर समजा एखाद्या आता ओव्हर ड्यूज वगैरे असतात आमचे, म्हणजे पेमेंट वगैरे समजा त्या डीलरने केलेलं नाहीये, तर मला ह्याच्यामधून ऍप डायरेक्टली नाही करू शकतं का ती ऑर्डर किंवा काय असं आहे का त्यामध्ये? तसं काय नाही आहे सर, आपल्याला कस्टमरनं ऑर्डर दिली, त्या ऑर्डरच्या मध्ये त्याने ऍप थ्रू टाकणार आणि ते टाकले पडलेले ऑर्डर आपल्याला इथे दिसते, असं आहे. अच्छा, म्हणजे त्याच्याशी काही कन्सर्न नाही त्यांना, ओव्हरड्यू असू द्या किंवा काय असू द्या, इथं काय ते कळणार नाही. त्याचा काय नाही, त्याचा नाही टेन्शन काय. फक्त पेमेंट त्यांनी आता इथे याच्यामध्ये पेमेंट म्हणून ऑप्शन पण त्यांना ऍप मध्ये येतो. एखादं कस्टमरने पेमेंट वगैरे दिला असेल तरी त्यांना तिथे पेमेंटच्या ऑप्शन मध्ये ऍड करता येतं, या कस्टमरने एवढं पेमेंट दिलं, मग त्यांनी तिथून ऍड केलं की इथे तुम्हाला ते पेमेंट ऍड केलेलं आहे इथे दिसेल पहा, कुठला युजरनं कुठल्या कस्टमरनं किती किती पेमेंट दिलेलं आहे. अच्छा अच्छा. पेमेंटच्या ऑप्शन मध्ये मग तुम्ही पेमेंट जर का आपल्याला रिसिव्ह झाले असेल तर इथे चेक मार्क करून रिसिव्हड म्हणून टाकू शकता. अच्छा, कंटिन्यू करा. ओके सर, ओके. हे आपलं ऑर्डर्स पर्यंत आहे. ही मर्चंडाईजचे ऑप्शन आहे. इथे कसं असतं सर, जर का एखादे सॅम्पल प्रोडक्ट वगैरे आपण कस्टमर्सला किंवा फार्मरला, डीलरला किंवा फार्मरला किंवा एखाद्या डीलरला ऍडव्हर्टायझिंग साठी पॉम्पलेट्स वगैरे देत असो किंवा पोस्टर वगैरे लावून देत असो, तर मग ते मर्चंडाईज आपण इथे ऍड करून घ्यायचे. आता पोस्टर असे मी मर्चंडाईज टाईप इथे ऍड करून ठेवला. क्वांटिटी आता एकच पोस्टर असं असेल, जर पॉम्पलेट असतील तर 50 डब्बांचं आपण देत असतो ना, मग इथे 50 आपण इथे टाकून देऊ शकतो पॉम्पलेट असेल तर. पोस्टर आहे म्हणताना इथे आपण पोस्टर असं एकच घेतला. त्याची प्राइस काय आहे तर 500 आहे असं आपण इथे टाकून, आणि त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे ते आपण इथे टाकून द्यायचं. इथे आता मी फॉर टेस्टिंग असं टाकतो नसतं, इथे सबमिट केलं की इथे पहा इथे ऍड दिसेल.
आणि या मर्चंडाईज साठी त्यांनी रिक्वेस्ट जनरेट करतात कस्टमरची या मर्चंडाईज साठी. त्यांना तिथे ऍप मध्ये मर्चंडाईज एक्सपेन्सेस म्हणून ऑप्शन येतो. मग तिथे कस्टमरचं नाव त्यांना सिलेक्ट करावं लागतं आणि कुठल्या टाईपचा मर्चंडाईज आहे तो पण त्यांना आता आपण ऍड केलो तो पोस्टर वगैरे ते सगळं तिथे सिलेक्ट टाकावं लागतं आणि किती क्वांटिटी आहे ती क्वांटिटी तिथे टाकावी लागते. त्यांना तिथे फोटो पण काढावा लागतो आणि फोटो वगैरे त्यांनी काढून तिथे ऍड केलं सबमिट केलं की ते तुम्हाला दिसतं की असं असं या कस्टमरला या पर्सन कडून मर्चंडाईज अलोकेट झालेला आहे. तुम्ही चेक करून अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करून घेऊ शकता. इथे तुम्हाला हा इथे ऑप्शन दिलेला आहे सगळं. इथे तुम्हाला कस्टमरचं नाव दिसतं, तुझा शॉपचं नाव दिसतं, कधी दिलंय ती कस्टमर दिसते, डेट दिसते, कोणी ऍड केलेलं आहे ते नाव दिसतं आणि एंट्री डेट कधी ऍड केलेला आहे ते एंट्री डेट दिसते आणि ऍक्शन साठी अप्रूव्ह साठी ते ऍक्शनचे बटन दिलेले आहेत आपण. इतकं कळालं ना सर तुम्हाला? येस. ओके सर. पुढे आहे सेल्स टार्गेट आहे. सेल्स टार्गेट तुम्ही जे टार्गेट आहे सेल्स पर्सनला ते सेल्स टार्गेट म्हणून तुम्ही ऍड करून घेऊ शकता. म्हणजे किती रुपये मध्ये आपल्याला सेल पाहिजे इथे प्लस मध्ये केलं की युजरचं नाव सिलेक्ट करायचं. एसॉनला फक्त याच्यामध्ये टार्गेट ऍड करता येतं. म्हणजे एसॉनचे टार्गेट असतात ते डायरेक्ट मर्ज होऊन एसॉनला ऑटोमॅटिकली ऍड होऊन जातात. त्यामुळे इथे फक्त एसॉनची नाव तुम्हाला इथे दिसत आहेत का. म्हणजे पर्टिक्युलर आता एएसएम असेल, टीएसएम असेल, त्यानंतर एसओ. मग एसओ ची टार्गेट तर टीएम ऑटोमॅटिकली दिसणार त्या रिजन्स. हो 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 बरोबर. आणि त्या पर्टिक्युलर टीएमचं जेवढी टेरिटरी असेल सगळ्या त्यांचं मिळून त्या वरच्या एएसएमचं त्यांच्या रिपोर्टिंग मॅनेजरचं ऑटोमॅटिक होणार, बरोबर ना? हो 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 बरोबर. पण समजा एखाद्या टेरिटरीमध्ये टेरिटरी मॅनेजर आणि डायरेक्ट खालची फील्ड टीम असेल तर त्या केसमध्ये कसं फक्त टेरिटरी मॅनेजरच ऍड करायचं तिथं ऑप्शन आहे ना? म्हणजे टेरिटरी मॅनेजर फक्त आहे त्याच्या अंडर सेल्स पर्सन वगैरे काही नाही. आता आपण कसं असं का? करतो सर, आपली चेन कशी रिजनल मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर, टेरिटरी मॅनेजर आणि सेल्स ऑफिसर. हा तर काही टेरिटरी मध्ये सेल्स ऑफिसर अलोकेट केलेले आहेत आम्ही, काही हा टेरिटरी मध्ये नाहीत. डायरेक्टली फील्ड असिस्टंट जे असतात खालचे हा हा. ती टीम टेरिटरी मॅनेजर साठी काम करते. मग त्या केसमध्ये इथे यशो असून दे म्हणजे फील्ड असिस्टंट असून दे किंवा हा यशो असून दे हा त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला इथे दिसतात. हा हा तेच महत्वाचं आहे डायरेक्टली ते त्यांना म्हणत. तुम्ही ऍड करून घेऊ शकता आणि त्यांची अच्छा. सगळ्याची टेरिटरी मॅनेजर म्हणजे एएसएम ला मिळून जाते. आणि हॅलो बोला ना सर. हॅलो आता हे जे आहे हे अमाऊंट मध्ये आहे का की म्हणजे हे प्रोडक्ट वाईज टार्गेट आहे, कसं आहे हे? अमाऊंट मध्ये किती रुपीज आहे ना रुपीज मध्ये आहे. मग त्यात आपण प्रोडक्ट वाईज टार्गेट सेट करू प्रोडक्ट शकतो का? वाईज नाही मंथलीचे टार्गेट सेट करत असतो ना, मंथलीचा एवढा अमाऊंटचे सेल आम्हाला पाहिजे ते नाही पण त्यानुसार प्रोडक्ट प्रोडक्ट केलेलं आहे. प्रोडक्ट कोणता त्याच्यात बाबा आपल्याला हम्म? त्याचं कस्टमाइज करून घ्यावं लागणार आपल्याला. हम्म, हम्म, हम्म. वेगळं करायचं असेल तर सरांचं म्हणणं सरांशी कसं म्हणून आहे, बोलून घेतो. बोला ना सरांचं सर. म्हणणं कसं आहे की तुम्ही एक असा ऑप्शन तिथे क्रिएट करू शकता का, समजा डायरेक्ट तिथं त्या ऑप्शन वरती समजा जर आपण गेलं तिथं सगळी आपली जी माग तुम्ही प्रोडक्ट लिस्ट जशी ऍड केली होती सगळी हा त्या हा टाइप मध्ये आपण सगळी प्रोडक्ट लिस्ट ऍड करणार आणि तो पर्टिक्युलर जो आता तिथं समजा जे जे टाकलेलं आहे तुम्ही येतो समजा. त्यानुसार कस्टमाइज करून घ्यावं लागणार आपल्याला. आता आपण आता युजरला म्हणजे सेल्स पर्सनला मंथलीचे टार्गेट आपण देत असतो ते डायरेक्टली त्या वरच्या एसएमला असाइन होत असतं ना. प्रोडक्ट वाईज पण करायचं असतं, मग प्रत्येक प्रोडक्ट साठी स्पेशल असं करून घ्यावं लागणार आपल्याला आणि मग त्या सगळ्याची मिळून जे हेड आहेत म्हणजे टेरिटरी मॅनेजर त्यांना ऑटोमॅटिक असं करून घ्यावं लागणार.
हा मग ते तसंच पाहिजे. काय होतं आमचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक पर्टिक्युलर प्रोडक्ट वरती टार्गेट असतं. अमाऊंट आहे ठीक आहे, पण ती कलेक्टिव्ह अमाऊंट आपण सगळ्या म्हणजे त्या प्रोडक्ट अमाऊंटचं काढून आम्ही प्रोडक्ट वाईज दिलं तर चालेल ना तुम्हाला? किंवा दोन्ही म्हणजे ऑप्शन हा या ठेवू प्रोडक्टला शकता तुम्ही, एवढी amount. की दोन्ही ऑप्शन ठेवा, प्रोडक्ट आणि अमाऊंट, आणि त्याला चेकबॉक्स ठेवा. जर प्रोडक्ट नाही असेल तर ते सर, कोणतं प्रोडक्ट आहे. ते मग तसे चेक करून होते का बघून आम्ही सरांशी पण बोलून घेतो आणि सर तुम्हाला बोलतील. हा म्हणजे हा प्रोडक्ट जर आता समजा म्हणजे एखादा प्रोडक्ट असेल, त्याची क्वांटिटी टाकल्यानंतर अमाऊंट त्याची आपोआप येणार आहे. कारण की आपण जेव्हा प्रोडक्ट ऍड केलंय त्यात आपण अमाऊंट ऑलरेडी ऍड हा. केलेली आहे. समजा एक 10 रुपयाचं हो प्रोडक्ट आहे आणि हो ते 10 आपण जर 10 kg सिलेक्ट केलंय तर आपोआप 100 रुपीज येईल, असं ऑप्शन ठेवा असं म्हणतो. म्हणजे प्रोडक्ट वाईज टार्गेट देताना तुम्ही क्वांटिटी मध्ये या प्रोडक्टचं एवढ्या क्वांटिटी मध्ये टार्गेट असं हो सेट करणार बरोबर, का? 50 बॉक्स सेल झाले पाहिजे आणि पर बॉक्स एवढी अमाऊंट आहे, तर ती अमाऊंट पण आपोआप तिथं आली पाहिजे असं. आम्हाला कसं म्हणजे पाहिजे मला वाटलं तुम्ही प्रोडक्टचं अमाऊंट प्रोडक्टचं 30,000 एवढं असं सेल करणार असं वाटलं. चालेल, मग ते पण आम्ही चेक करून घेतो. ते मेन्शन करून घ्या तुमच्याकडे. म्हणजे आम्हाला कसं पाहिजे की डायरेक्ट जसं आता धनंजय म्हणले की डायरेक्ट बाबा आम्ही आज आमचा NPK 1054 ह्या महिन्यात आम्हाला 2 टन विकायचे, म्हणजे साधारण 80 बॉक्स विकायचे आम्हाला. 80 बॉक्सचं टार्गेट ज्यावेळेस तिथं आम्ही देऊ तेव्हा त्याच्या समोर अमाऊंट आली तरी म्हणजे ते बेटरच राहील. पण त्या केजी वाईज आणि असं टार्गेट त्यात दिसलं पाहिजे आम्हाला. अमाऊंट वाईज पण पाहिजे आणि केजी वाईज क्वांटिटी वाईज दिसलं पाहिजे की बाबा 10 आम्ही किती या महिन्यात टार्गेट करतोय असं. सर 2 मिनिटं मी एक्सप्लेन करू का व्यवस्थित? हा कर. सर आवाज येतो ना तुम्हाला? हॅलो. स्क्रीन गायब झाली काय? हॅलो. हॅलो, आवाज येतो सर? हॅलो. हा सर आवाज येतो ना? मी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला कसं पाहिजे. एक तर मिनिट, मी आता जरा नेटवर्क चेंज करतो. इथं पण जरा नेटवर्कचा इश्यू झाला. एकच सेकंड होल्ड करा. हॅलो. हा सर. हा सर सांगा, काय म्हणत होते? हा कंटिन्यू करू. आता ह्याच्यात तुम्ही कसं केलेलं आहे, अमाऊंट येते पर्टिक्युलर, ठीक आहे. ओव्हरऑल समजा एका मंथचं टार्गेट आपण सेट करतोय, तिथं समजा 10 लाखाचं टार्गेट आहे सेल्स पर्सनला, ती 10 लाख रुपये येणार आहे. पण हा त्या 10 लाखाचं बायफर्गेशन आमचं असं असतं की प्रोडक्ट वाईज असतं. म्हणजे हा प्रोडक्ट 2 लाखाचा विकायचा आहे, दुसरा TGR हा प्रोडक्ट ते एवढा एवढा विकायचा आहे, NPKचा प्रोडक्ट एवढा एवढा विकायचा आहे. हे आमचं टार्गेट पर मंथ बदलत असतं. ठीक आहे. म्हणजे आम्हाला कोणत्या प्रोडक्टवर फोकस करायचा आहे कोणत्या मंथ मध्ये हे ठरलेलं असतं. त्यामुळे मग बरोबर. फक्त अमाऊंट देऊन आम्हाला ते म्हणजे तसं हे होणार नाहीये, ट्रॅक करता येणार नाहीये एम्प्लॉयला. आम्हाला ते प्रोडक्ट वाईज बी असाइन करता आलं पाहिजे. असं ऑप्शन तुम्ही त्यामध्ये ऍड करा. आता जे दुसरे सर आहेत ना धनंजय सर, ते म्हणत होते प्रोडक्टची जी क्वांटिटी आहे त्या डायरेक्टली अमाऊंट यायला पाहिजे. म्हणजे आता XYZ प्रोडक्ट केजी मध्ये विकला जातोय, तर तो 4 kg मध्ये त्याने अमाऊंट देणार, क्वांटिटी देणार. हा प्रोडक्ट 4 kg आणि त्याचे जर का रेट असेल एका केजीचा 400 रुपये, तर 400 रुपये
ऑटोमॅटिकली अमाऊंट जनरेट व्हायला पाहिजे टार्गेट मध्ये त्या हा पुढचं. बरोबर. असं म्हणतो सर, असंच आहे ना सर? हो हो, हो, हो. तसंच त्यांचं म्हणणं होतं. हा तेच ना. हा. तुम्ही म्हटलं अमाऊंट पाहिजे, मला म्हणताना म्हटलं मी एकदा कन्फर्म करू. अच्छा अच्छा. मग ते तुम्हाला करायला जमल ना, तिथं एक ऑप्शन टाकायला जमल ना की त्यामध्ये काय? सरांशी बोलून घेऊ. सर सांगतील त्याविषयी सर. तर कस्टमाइज करावं लागेल. आम्ही आता आमची सगळी पण युजर्स आहेत, ते पण असेच सेल्स पर्सन वाईज टार्गेट सेट करत असतात. त्यानुसार अचीव झालेला एक रिपोर्ट पण आहे खाली, रिपोर्ट त्याच्यामध्ये पुन्हा दिसत असतो. अच्छा. आता म्हणजे समजा मी आता ऍप यूज करतोय, ठीक आहे, मी ऍज अ सेल्स ऑफिसर आहे, ठीक आहे. तर वरतून समजा टीमने मला टार्गेट असाइन केलेलं आहे की बाबा हो एवढ्या एवढ्या 10 लाखाचं टार्गेट असाइन केलेलं आहे, ठीक आहे. मला अमाऊंट माहिती आहे 10 लाख आहे माझी, पण मला प्रोडक्ट कोणता किती अमाऊंटचा सेल करायचा हे मला माहित नाही. मग 10 लाख रुपये त्यानुसार कस्टमाइज करून घ्यावं लागेल. कळाला? आम्ही सरांशी बोलून सांगतो तुम्हाला. ओके, तुम्ही पुढे कंटिन्यू करा. हे सेल्स टार्गेट झालं. हे हॉलिडेज काय, जेवढे आपले हॉलिडेज असतात, म्हणजे 15 ऑगस्ट असून दे, दिवाळी असून दे, दसरा असून दे, ते तुम्ही इथून ऍड करून ठेवायचं. ते त्या दिवशी त्यांचं अटेंडन्स वगैरे लागणार नाही, एवढंच आहे. अच्छा. टूर प्लॅन त्याच्यानंतर ऑप्शन आपला राहिला एक्सपेन्सेस का आहे. मर्चंडाईज नंतर? आमचे टूर प्लॅन आहेत ना सर, मर्चंडाईजचा खालचा. हे नाही आहे, म्हणजे सेल्स पर्सन जसं हे करत असतात, रूटला निघत असतात की नाही, त्यानुसार त्यांनी टूर प्लॅन सेट करून ठेवले असतात सेल्स पर्सन ओके, त्यांच्या म्हणजे ऍपमध्ये. रोज मग ज्यांना टूर त्यांनी सुरू करण्याआधी त्यांनी प्लॅन करून मगच त्यांनी टाकून ठेवू शकतो त्याच्यामध्ये. ओके. हम्म. त्यात आणि काय काय ती ऑप्शन्स राहिले? ती टाकलेली टूर प्लॅन आहे, ती सगळी इथे आपल्याला दिसतात, त्यांना पण तिथं ऍप मध्ये दिसत राहतं. असं आहे. म्हणजे इतकं जास्त इम्पॉर्टंट नव्हतं, त्यामुळे मी स्किप केलं ते. नाही नाही, हे तर आम्हाला महत्वाचं आहे ना, कारण मी निघतोय समजा, तर माझा एक हा टूर प्लॅन असतो पर्टिक्युलर. मी आज हा समजा पुण्यामधून नगरला जाणार आहे, नगरून हा नाशिकला जाणार आहे, असं एक पर्टिक्युलर टूर प्लॅन असतो आमचा रेग्युलर. हा. हा, तर हे महत्वाचंच आहे आमच्यासाठी. म्हणजे मग ना त्यांनी जे विजिट वगैरे टाकत असतात ना, हा त्यावरून सिस्टीमचा स्वतःचा टूर प्लॅन जनरेट होतो. हा, म्हणजे विजिट अच्छा रूट अच्छा. रूट मॅप मध्ये तुम्हाला तो दिसतो. त्यामुळे ते मी एवढं महत्वाचं नाही असं म्हणतो, बाकी काय नाही. व्हिजिटचं अच्छा आता समजा तो एम्प्लॉई तिथे गेल्यानंतर जेव्हा व्हिजिट टाकेल आणि पूर्ण दिवसात हा जेवढं व्हिजिट टाकेल त्यानुसार तुमचा मॅप तयार होणार ना? हो बरोबर. हा, पण आपल्याला ऑप्शन असा पाहिजे होता की तो घरातून निघण्याआधीच त्यांनी आज कुठे कोणत्या कोणत्या गावाला जाणार आहे तो, तर त्यांनी तो प्लॅन हा करायचा आणि तो सबमिट करायचा. ते पण म्हणजे ऑप्शन दिलायच ना, टूर प्लॅन पण ते पण करता येतेच त्यांना. त्यात काय टूर प्लॅन मध्ये काय काय ऑप्शन आहेत आपल्याकडे? मग टूर प्लॅन मध्ये ना त्यांनी ऍप मध्ये आणि इथनं ऍडमिन मधनं पण त्यांनी ऍड करून घेऊ शकतात. ऍप्लिकेशन मध्ये पण सेमच आहे. इथं प्लस गेलं ना, इथं फक्त युजर सिलेक्ट करायला लागतो. ऍप्लिकेशन मध्ये युजर्स वगैरे सिलेक्ट करायला लागत नाही. इथे युजर सिलेक्ट करायला, इथे हे त्यांना एरिया असतात, असं ते एरिया इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्या टूरला त्यांना किती कॉल्स पाहिजे, ती कॉल्स इथे टार्गेट आपण इथे देऊ शकतो. त्यानंतर कधीचा हा टूर आहे आपला, कुठल्या तारखेचा, आणि तारीख इथे सिलेक्ट करावी लागते. मग ती मी इथे 4 तारखेची घेतो. हे झालं बारामतीचा 4 तारखेचा टूर प्लॅन. आता अजून आपल्याला करायचं आहे दुसऱ्या गावाचा, साताराचा वाशिम. तर इथे सातारा सिलेक्ट केला, युजर तोच घेतला. टार्गेट कॉल मला पाहिजे तिथे 10, आणि तुझी डेट असणार आहे ती 6 तारीख, तर इथे 6 तारीख म्हटलं. असं त्यांना पाहिजे तेवढं आपण इथून असाइन पण करू शकतो त्या पर्सनला, किंवा त्यांनी स्वतः ऍप मध्ये पण ऍड करून घेऊ शकतात. यात चालेल. समजा आता जो आपण एरिया आहे, समजा बारामती आहे,
तर बारामतीमध्ये जे विलेजेस किंवा डीलर जे अटेंड ते करणार सगळे आहेत. ते सगळे रूट वाईज रूट पॉइंट होता तो आपण काढून टाकायला लागला तुम्ही, असं झालं. कारण की आपल्याला कसं पाहिजे होतं, समजा आता बारामती आहे, बारामतीमध्ये 10 दुकानं आहेत, तर त्यापैकी 7 दुकानात तो आज जाणार आहे, तर त्या 7 दुकानांचं हा किंवा 7 गावांचं नावं त्याने 1 बाय 1 ऍड करणार आणि तो सबमिट करणार. ते आम्ही ना जेव्हा सिस्टीम पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली ना त्यावेळेला रूटचा ऑप्शन दाखवला तुम्हाला. तुम्ही इथे रूट वाईज तेवढा खालून यायला जात नाही आपल्याला, त्यामुळे ते काढून टाकलं. ठीक आहे ठीक आहे. धनंजय मला जरा थोडं वाटतंय मग त्यापेक्षा तिथं तर रूट तयारच होणार मॅप त्यांच्याकडं होणार हो जसे त्यांनी रूट टाकत असणार त्यामुळे डायरेक्ट रूट जनरेटच होत असतो. हा ठीक आहे मग चालेल, मी असं चालेल काय अडचण नाही. ओके. हो. आणि अजून एक क्वेश्चन होता, पुढे समजा आहे आता तुम्ही हा सबमिट केला इथून, अभय सिंग शिंदेला तुम्ही बारामती अलोकेट करून सबमिट केला, तर हा प्लॅन त्या एम्प्लॉईला जाणार का? हा त्या एम्प्लॉईला त्याच्या जाणार, ऍप मध्ये बरोबर. दिसणार की त्याला आज कोणता एरिया कव्हर करायचा आहे? हो हो या दिवशी त्यांना हा एरिया दिसणार आहे. ओके चालेल. ओके. आणि ह्याच्यानुसार त्यांनी त्या दिवशी कुठले रूट करतात की नाही तो रूट पण आपल्याला इथे दिसून जातो. इथे हा या व्यतिरिक्त रिपोर्ट मध्ये त्या इथे रिपोर्ट्स मध्ये एक रिपोर्ट आहे विजिट अगेन्स्ट टूर प्लॅन म्हणून, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी कुठले रूट केलेले आहेत ते पण दिसतात आपल्याला. अच्छा मी अच्छा रिपोर्ट मध्ये गेलो की ते पण दाखवू तुम्हाला. चालेल. ओके. पुढं आहे ते एक्सपेन्सेसचं आहे. सेल्स टार्गेट तर तुम्हाला सांगितलं, हॉलिडेजचं पण सांगितलं. हो एक्सपेन्सेसचं आहे. एक्सपेन्स इथे कसं आहे सर, युजर त्यांच्या ॲपमधूनच एक्सपेन्सेस त्यांचे ऍड करत असतात. म्हणजे फेअर अलाउन्स असून दे, डेलीचा अलाउन्स असून दे, तो अलाउन्स त्यांना इथून ऍड करायला ऑप्शन आहे एक्सपेन्सेसचा. मग ते त्यांनी ॲपमध्ये जसं ऍड करतील तसं इथे तुम्हाला दिसून जातात. डेट काय तुम्ही इथे पेट्रोल लावू शकता आणि इथे तुम्ही टोटल इथे पाहू शकता सगळ्याची त्या टाइमनुसार. पर्टिक्युलर डेटला येणार ना ते, म्हणजे या दिवशी एवढा एवढा अलाउन्स आहे. पण मग हा ती आता हा समजा आमचं मंथ टू मंथ असतं, म्हणजे मंथ टू मंथ आम्ही अलाउन्स देतो आणि एक शीट घेतो फक्त, एक्सेल शीट पूर्ण मंथची 1 तारीख ते 30 तारखेपर्यंतचा पूर्ण अलाउन्सेस आम्ही त्यांचा भरून घेतो. म्हणजे ह्या तारखेला कुठं गेलता, ह्या तारखेला कुठं गेलता, त्यानुसार त्याचा अलाउन्सेस किती, तो एक्सपेन्स आम्ही पूर्ण मंथचा घेतो. मग ह्याच्यामध्ये फक्त एक येणार का पूर्ण मंथचा पण आपल्याला भरता येणार डेट वाईज? पूर्ण मंथचा म्हणजे अलाउन्स किंवा एक्सपेन्स आहे ना, हा जो युजरने टाकलेला आहे तो हा प्रत्येक युजर वाईज इथं त्या दिवसाचा इथं पाहण्यासाठी हा ऑप्शन आहे. रिपोर्ट्स मध्ये एक रिपोर्ट आहे पहा, एक्सपेन्स स्टेटमेंट रिपोर्ट. हा हा इथे तुम्हाला तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे देतो पूर्ण मंथचा ह्या युजरचा कुठल्या डेटचा फ्रॉम कधीपासून किती अलाउन्स आहे ते इथं तुम्हाला टेबल मध्ये दिसतो अच्छा पूर्ण मंथचा डेट वाईज. ठीक ठीक. त्याच्यानंतर इथे पुढे ब्राउचर्स आहे. ब्राउचर्स मध्ये तुम्ही तुमचे ब्राउचर्स आहेत, प्रोडक्ट ब्राउचर्स असतात, ते सगळे तुम्ही याच्यामध्ये ऍड करून ठेवायचे. म्हणजे आता इथं तुम्ही प्लस ब्राउचर करायचं, नाव द्यायचं इथे ब्राउचर साठी आणि चूज फाईल करून तुम्ही PNG, JPG और PDF ही 3 टाईपची तुम्ही अपलोड करून ठेवू शकता. इथून अपलोड झालं इथं की त्यांना ऍप मध्ये ब्राउझर सेक्शन आहे, ब्राउझरच्या सेक्शन मध्ये त्यांना दिसतो. तिथून त्यांनी पाहू पण शकतात आणि शेअर पण करू शकतात अच्छा एखाद्याला. तो पुढचा ऑप्शन आहे टूलचा ऑप्शन आहे. मी तुम्हाला डॅशबोर्डला तिथं डिस्प्लेच सांगितलं, ते जे डॅशबोर्ड जे डिस्प्ले भरलेलं आहे
ते हो त्या हो त्या टाइम इंटरव्हल नंतर आपल्याला क्लिअर करावं लागतं. मग ती टूलच्या ऑप्शन मध्ये इथे डिलीट बल्क इमेजेस म्हणून ऑप्शन आहे का, या ऑप्शन मध्ये तुम्ही मागच्या महिन्याचा फिल्टर लावून जसे त्यांची जी टाकलेली आहेत डे इन डे आउट नुसार इमेजेस आहेत ना, ते इथे हो हो दिसून येतात. मग ते तुम्ही एक एक करत तुम्ही डिलीट करून घेऊ शकता, किंवा इथे सिलेक्ट करायचं कुठल्या कुठल्या दिवशीचा आपल्याला डिलीट करायचं, अच्छा आणि डिलीट सिलेक्टेड म्हटलं की डायरेक्ट डिलीट होऊन जातं. अच्छा हे आहे, इतकंच आहे. तुम्ही इथे फ्रॉम डेट टू डेट इथे लावू शकता. राईट. आता इथे रिपोर्टचा ऑप्शन आहे. हे रिपोर्ट्स मध्ये पण जे मेन आहेत ना, ते तुम्हाला सांगतो सर. म्हणजे इथे सगळे रिपोर्ट्स आहेत ते सगळे काही इथे हे नाही आहे, जे मेन आहेत ते सांगतो तुम्हाला सर. चालेल ना? हो हो लास्ट लोकेशन रिपोर्ट आहे. म्हणजे आता कसं आहे तर एखादा युजरनं आपलं ऍप्लिकेशन लास्ट कधी यूज केलेला आहे. म्हणजे आता आज तुम्ही रूट करण्यासाठी बाहेर पडले, मग एखादा कस्टमरला व्हिजिट टाकण्यासाठी असून दे, किंवा एखादा कस्टमर रजिस्टर करण्यासाठी असून दे, किंवा एखादा कस्टमरला ऑर्डर टाकण्यासाठी असून दे, किंवा एखादा टूल प्लॅन वगैरे पाहायचा असेल तर टूल प्लॅन पाहण्यासाठी, किंवा एक्सपेन्स ऍड करण्यासाठी, कशासाठी त्यांनी आपलं ऍप ओपन करून पाहिले, त्याची टायमिंग आपल्याला इथे दिसतं. आणि इथे त्यावेळेचं त्यांचं लोकेशन आपल्याला इथे दिसतं. आणि त्यावेळी त्यांचे बॅटरी पर्सेंटेज काय आहे, ते बॅटरी पर्सेंटेज आणि जीपीएस स्टेटस ऑन आहे का ऑफ आहे ते आपल्याला इथे दिसतं. अच्छा हे लास्ट त्यांनी कधी आपल्या ऍपशी इंट्रोडक्शन झालेलं आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पुढचा आहे डेली अटेंडन्सचा रिपोर्ट आहे. जे अटेंडन्स टाकत असतात सेल्स पर्सन डे इन डे आउट असून दे, ते आपल्याला इथे दिसून येतं. आता इथे अभय सिंग सर शिंदे सर त्यांनी जे अटेंडन्स टाकलेलं आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. तुम्ही युजर वाईज फिल्टर लावून पण पाहू शकता, आणि या त्या डेटचे मंथ फिकर लावून पण तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर इथे युजरचं नाव इथे दिसतं, डेट इथे दिसते, इनचं टायमिंग काय आहे, त्यांनी इन लावताना त्यावेळी टायमिंग काय होतं, ते टायमिंग त्यांनी आउट लावला असेल तर मग आउटचं टायमिंग काय आहे ते टायमिंग इथे दिसतं. आणि टोटल किलोमीटर त्यांचे रनिंग किती झालं आहे. अच्छा त्यांनी इन आणि आउट लावताना त्यांना मीटरिंग टाकावे लागते. त्या मीटरिंग वरून किती किलोमीटर रनिंग झालेलं आहे ते किलोमीटरचं रनिंग इथे तुम्हाला दिसतं. हम्म. आता इथे आउट लावलं नाही त्यामुळे 0 दिसत आहे. आणि इथे प्लस वर क्लिक केलं ना, तुम्हाला इथे त्यांचं इनचं लोकेशन काय, आउटचं लोकेशन काय, इनचं मीटर रिडिंग काय, आउटचं मीटर रिडिंग काय आहे, आणि इनच्या वेळी फोटो काय टाकलेला आहे, असं प्रत्येकाचं तुम्हाला दिसून जातं. चालतं. प्रत्येक दिवसाचा असून दे किंवा प्रत्येक युजरचा असून दे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते विजिट काउंट रिपोर्ट आहे का, तो रूट जो जनरेट होत असतो ना म्हटलं मी त्यांच्या विजिट नुसार, तो हम्म. इथे विजिट काउंट रिपोर्ट आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो. इथे तुम्ही डेट किंवा मंथ इथे सिलेक्ट करायचं, सबमिट केलं की सगळ्या युजर्स एकदम तुम्हाला दिसतं. इथे आता अभय सिंग सर आहेत, त्यांनी जसे विजिट टाकत असतात त्यानुसार इथे तुम्हाला रूट दिसला होतो. सातारा त्याच्यानंतर ज्यांनी कराडमध्ये गेला असेल तर कराड. एक मिनिट. जेवण झालं?
हॅलो सर, ती जरा एक कॉल आला होता त्यामुळे जरा जावं लागलं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला जसे त्यांची विजिट पडत असतात ना, त्या विजिट नुसार रूट जनरेट होत असतो. हा रूट जसे त्यांची एरिया त्यांनी सिलेक्ट करत असतात त्या एरियानुसार जनरेट होत असतो. मग इथे तुम्ही डेट फिल्टर लावून त्या विजिटचं एकदम पाहू शकता. साता एरियामध्ये त्यांनी टोटल किती विजिट केले, त्यामध्ये विजिट किती, ऑर्डर किती आणि नवीन कस्टमर किती ऍड केले ते इथे काउंट तुम्हाला दिसत जातो. जर का एखाद्या ठिकाणी त्यांनी रिपीट वगैरे केलं असेल तर सेम डीलर त्यांनी विजिट केलं असतील तर रिपीट विजिट किती पडले ते तुम्हाला इथे दिसतो काउंट. म्हणजे युजर वाईज तुम्ही पाहू शकता आणि मंथ फिगर नुसार मंथ वाईज तुम्ही पाहू शकता. आता त्यांनी ती विजिट टाकत असतात, त्या विजिट वरून पण तुम्हाला मॅपला रूट पण दाखवतो. म्हणजे आता त्यांनी आज ए पॉइंट वरून म्हणजे आता सांगलीमधून त्यांनी चालू केले त्यांचं विजिटचं. सांगलीमधून त्यांनी माधवनगरला गेले, माधवनगरवरून त्यांनी तासगाव कोमट्याला गेले, कोमट्यावरून त्यांनी तासगावला गेले. मग त्यांनी कसे विजिट टाकत जातात त्यावरून इथे मॅपला रूट दिसतो, इन आणि आउट वगैरे मारला असेल त्यांनी तर. आता कुठला कोणाचं विजिट वगैरे नाही आहे त्यामुळे काही दिसत नाही आहे. अच्छा. जर का एखाद्या पर्सनचं विजिट वगैरे असेल आणि इन आउट मारला असेल तर मग इथं आता दिसला असता. आता या पर्सनचा 5 तारखेचा इन आहे तर इनचा पॉइंट आपल्याला दिसतो आता. त्यावेळी इन लावताना त्यांनी या मिरेज मध्ये लावलेला आहे. जर का त्यांनी विजिट वगैरे टाकले असतील त्या दिवशी तर मग पुढच्या पर्सनला कुठं विजिट टाकलंय त्या ठिकाणी त्यांचा रोड दिसतो कनेक्ट झालेला. अच्छा, त्याच्या मागे म्हणजे एक फिगर तशी फिगर तयार होतो आणि त्यानंतर इथे किती किलोमीटर डिस्टन्स झालेला आहे ते डिस्टन्स पण या इथे दिसत जातो. अच्छा. विजिटचा जो पुढचा काउंट आहे आहे आपला ते समजा विजिट काउंट दाखवतो तिथे मग हा हा तर याच्यात समजा कॉल काउंट म्हणजे विजिट काउंट आहे बरोबर ना? ऑल काउंट म्हणजे हे का? लास्ट वाला कॉल काउंट 0/0. हा कसं आहे त्यांनी जे रूट केलेले आहेत त्या दिवशी या आणि इंटरव्ह्यू विजिट मध्ये फक्त नंबर त्यानंतर दिसणार ना, 5 ठिकाणी गेला 6 ठिकाणी गेला. इथे विजिट मध्ये ना हो किती कस्टमर्सला केला विजिट. हा मग तो विजिट कस्टमर्सचा कोणाला केला ते कळू शकतं का आपल्याला? ते इथे विजिट मध्ये कळतं ना सर. इथे गेला ना इथे कळून जातं तसं. या विजिटच्या ऑप्शन मध्ये गेला ना या ठिकाणी कळून जातं. ओके, म्हणजे डेली अच्छा, कोणत्या फार्मर कोणत्या केलाय, शॉपला डीलर किंवा केलाय. हा फार्मरला केलेला आहे का डीलरला केलेला आहे हा, कुठून केलेला आहे का कुठून केलेला आहे ते पण दिसून येतं. याच्यात अच्छा. आपल्याला फोटोचा ऑप्शन ऍड करता येईल का? त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी फोटो काढलेला. ते चेक करून घेतो, तो आहे पहिल्यापासूनच. जरी काही नसेल तर मग ब्रांच बोलवून तुम्हाला चालेल. सांगू. विजिटचा फोटो ना हा, विजिटला गेलं ना समजा एखाद्या पर्टिक्युलर शॉप वरती तर जीपीएस लोकेशन वगैरे त्याचं सगळं लॉन्जिट्यूड ॲटिट्यूड सगळं दिसणार ना तिथे खाली आपल्याला, जसं जीपीएस कॅमेरामध्ये फोटो. ते सगळं बाय डिफॉल्टच आहे, ते तुम्हाला मिळून जातं. फक्त तो फोटो आहे फोटो ना, पाहिजे असेल तर तो फोटो गॅलरी मधून अपलोड नाही करता आला पाहिजे, म्हणजे आधी काढलेला किंवा कॅमेरा म्हणून तसा क्लिक करता यायला डायरेक्टली फोन आपल्या ऍप्लिकेशन मधून क्लिक करता आला पाहिजे फक्त. पाहिजे. तसं चेक करून घेतो आम्ही आहे का हो. ते. पुढं आहे ते विजिट मॅपचं तुम्हाला आता सांगितलं. आता विजिट अगेन्स्ट टूर प्लॅन आहे
आता आपण कसं मगाशी हा करारचा आपण सेट केलेला आहे 6 तारखेचा. मग त्या तारखेला त्यांनी कोणत्या रूटला व्हिजिट केलेले आहे त्या रूटनुसार इथे तुम्हाला सब टेबल आणि कुठले कुठले कस्टमर आहेत ते पण दिसतात. मग त्यांनी कुठला रूटला कुठल्या एरियाला टूर प्लॅन सेट केलता आणि कुठला रूट केलाय त्यांनी त्या दिवशी ते पण इथे कळून येते तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा आहे तो ऑर्डर्सचा आहे. जसं ऑर्डर्स परत जातात ना तसं तुम्हाला इथे ऑर्डरचा रिपोर्ट जनरेट होतो. कुठल्या कस्टमरची ऑर्डर आहे, कधीची ऑर्डर आहे, किती केजी मध्ये आहे, किती केजी दिसते आणि कोणी ऑर्डर टाकली ती ऑर्डरचं इथे युजरचं नाव दिसतं. त्याच्यानंतर सेल्स टार्गेट आहे ते तुम्हाला सांगितलं की टार्गेट वरून तुम्ही सेल्स टार्गेट मध्ये असाइन करायचं आणि ते अचीव्ह झालेलं इथे रिपोर्ट्स मध्ये सेल्स टार्गेट म्हणून ऑप्शन आहे, रिपोर्ट आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अचीव्ह झालेलं किती आहे, रिमेनिंग किती आहे हे इथे तुम्हाला दिसतं जसं जसं टार्गेट ऍड केलेलं आहे त्यानुसार. त्याच्यानंतर एक्सपेन्सेसचा आहे. त्यांनी एक्सपेन्सेस जे टाकत असतात तिथे एक्सपेन्सेस इथे डे वाईज तुम्हाला इथे दिसतं आणि इथे पण मंथली तुम्हाला पाहिजे असेल एखादा युजरचं तर इथे फिल्टर लावून तुम्ही पाहून घेऊ शकता. बाकीचे सगळे काही इतके नाहीत. हे मर्चंडाइज रिपोर्ट एक आहे ते मर्चंडाइज पोस्टर वगैरे दिलं असेल कोणाला तर ते कस्टमर किती पिरियड मध्ये कोणत्या मनाला दिले आहे ते इथे तुम्ही फिल्टर लावून पाहून घेऊ शकता. बाकी रिपोर्ट्स काही इतके हे नाही आहेत. तुम्ही जसं एक्सप्लोर करशील ना तसं त्यानुसार आम्हाला विचारत जावा आम्ही तुम्हाला सांगायचं आहे. चालेल ना? ओके. ते ऑर्डर रिपोर्ट एकदा ओपन करता का सर? ऑर्डर का ऑर्डर्स यात सिरियल नंबर, शॉप नेम, ऑर्डर डेट, ऑर्डर केजी, ऑर्डर बाय आणि यानंतर टोटल अमाऊंट पण ऍड करता येईल का आपल्याला? येईल की येते सर. ठीक आहे. ते आता वरती तुम्हाला ऑर्डर्स मध्ये दिसते इथे पण ऍड करून घेतो. हा मग याच्यात दिसलं क्वांटिटी आणि क्वांटिटी तर दिसते ते पण अमाऊंट पण दिसली तर सोपं राहील. चालेल. आता इथे चालेल ठीक आहे आम्ही चेक करून ऍड करून घेतो. हो. बाकी ऍप्लिकेशन ट्रेनिंग आपण आत्ताच करू शकतो. हॅलो. ऍप्लिकेशन युजर एम्प्लॉयला ऍप्लिकेशन ना? युजर ऍप्लिकेशन हा म्हणजे जे एम्प्लॉय कडे असणार आहे ते ना? हा ते बरोबर. अच्छा म्हणजे त्याचं कसं ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. एकदा हे ते मग आपला आता अटेंडन्सचा जो क्वेश्चन होता तो वैभव सरांचा तो एकदा चेक करता का? अटेंडन्स सगळ्यात पहिला कुठला म्हटला सर? अटेंडन्स मध्ये हे करा बरं एकदा आपल्या सगळ्यात एक नंबरला अटेंडन्स वरती जो ऍड करतो तो. तुमचा आवाज चॉप झाला सर परत एकदा सांगू शकता? डेली अटेंडन्सचा जो आता टुडेज अटेंडन्स आहे इथं बघा इथं युजरची खाली. हा ते डेली अटेंडन्स मध्ये. हा त्याच्यामध्ये मला असं पाहिजे होतं की समजा आमच्या आता HR कडे ऍक्सेस येणार आहे ऍपचा. ठीक आहे. तर मी युजर आहे, मी इन करतोय आउट करतोय. ठीक आहे. ही झालं आपलं रेग्युलर तुम्ही जसं सांगितलं मला. पण टेक्निकली समजा माझा फॉल्ट समजा रेंज नसली मला कार्डला दिवसभर किंवा काही पण टेक्निकल फॉल्ट झाला आणि मी इन नाही करू शकलो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर माझा रूट दिसणार नाही, काय दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. पण मी काम तर केलेलं आहे. ठीक आहे. मी सरांना दुसऱ्या फोनवरून कॉल करून सांगतो की बाबा मी सर काम करतोय, असा माझा फॉल्ट झालाय मोबाईलचा, त्यामुळे मला काही इन करता आलं नाही. मग तिथं त्याची ॲबसेंटी नको लागायला ह्याच्यासाठी मला जो ऍडमिन आहे ज्याच्याकडे ऍक्सेस आहे ना त्याच्याकडं एक रेग्युलराइज म्हणून एक ऑप्शन हवा आहे. म्हणजे रेग्युलराइज मध्ये त्यांनी रिक्वेस्ट करायची त्या ऍपमध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी की सर अशा रिझनमुळे मला काही अटेंडन्स काल लावता आली नाही, इन करता आलं नाही, असं माझं रिझन होतं, तर माझी तुम्ही ही अटेंडन्स रेग्युलराइज करून घ्या. हे त्याला रिझन त्याचं द्यावं लागणार.
मग ती HR कडे जाणार ती नोटिफिकेशन, आणि HR तिथून अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणार. त्याला जर ती रिझन व्हॅलिड वाटलं तर ठीक आहे अप्रूव्ह करणार, नाही व्हॅलिड वाटलं तर ती रिजेक्ट करणार. जे तुम्ही डे आउटचं सांगत होता ना, मग डे ते आउट. रेग्युलाइज करताना सर, हॅलो सर, येस. त्यांनी रेग्युलाइज करताना त्यावेळी त्यांना मीटर तर आपण टाकायला देऊ कोण की त्यांची इंच त्यावेळीचं मीटरिंग काय आहे ते टाकायला देऊ, आणि फोटो पण त्यांना सिलेक्ट करायला देऊ शकतो, आपण अपलोड करायला देऊ शकतो. खरं हो. पण त्यांचं लोकेशन काय करणार आपण, त्यांनी कुठल्या लोकेशन वरून ते अटेंडन्स मार्क केलेले आहे ते कसं करणार आपण? नाही नाही जर नाही का नाही, तसं नाही म्हणत मी तुम्हाला तुम्हाला. ती अटेंडन्स त्यांनी मार्क केली नाही. समजा मी अटेंडन्स आज दिवसभरात काहीच ऍपच ओपन नाही केले, कारण माझा टेक्निकल फॉल्ट आहे किंवा मोबाईल फुटला, एक डिस्प्ले दिसत नाही. तेच तर सर, मग रेग्युलाइज केलं ना सर, तर मग त्यांनी जे हे करतो फिरत असतात की नाही, व्हिजिट वगैरे टाकत असतात, ते सगळं आपल्याला दाखवायचं नाही त्याच्यामध्ये मग त्या पर्सनचं. त्या रेग्युलराईजच्या ऑप्शनला ते काहीच येणार नाही. फक्त एक सॉफ्ट कॉर्नर बाबा कंपनीकडून की बाबा असं असं झालं, हे एक्सेप्शनल फॉल्ट त्यामुळे केसमध्ये तुझं या. एखाद्या दिवशी हा आपण तो ऑप्शन ठेवू शकतो की त्याला अटेंडन्स मध्ये तो अब्सेंट मार्क नको व्हायला. त्यामध्ये फक्त कसं तो मग जेव्हा. त्या केसमध्ये ना त्यांचं वर्किंग झालेलं मग काहीच दिसणार नाही, फक्त हो ठीक एवढंच आहे आहे ना, की पण नाही नाही. एखाद्या दिवशी त्यांचे आपण ऍडजस्ट करू शकतो ते. किलोमीटरचं हा म्हणजे एवढं काही ते नाही आपल्याला. कंपनीला हा नाही दिसलं तरी काय असा म्हणजे मेजर हे नाहीये कन्सर्न त्या दिवसाचं. त्यामध्ये समजा तुम्ही पण ऑप्शन असा त्या ठेवू शकता की आता तुम्ही ते डे आउट रिक्वेस्ट सांगत होता, तर तो हाच ऑप्शन आहे हा का? हा इथे हम्म. तर यामध्ये जो आता हा एम्प्लॉईला पण असणार आहे का ऑप्शन? हा नाही, एम्प्लॉईना नाही, हा फक्त ऍडमिनच्या लॉगिनला फक्त येतं. त्याच्यात कसं असतं, त्यांनी येऊन लावून त्यांचं काम चालू केलं, विजिट वगैरे टाकले, बरं, बरोबर. पण त्यांचं आउट लावायचं राहील ना, त्यामुळे ओके त्यांचं ओके. ट्रॅव्हलिंग अलाउन्स जनरेट होत नाही. त्यामुळे तो हम्म. टाकण्यासाठी आपण आउटला ते लावायला दिले मग त्यांना. आउटला मीटरची हा. रिडिंग आपण मॅन्युअली टाकणार का? हा मॅम, त्यांच्याकडून घेऊन फोटो मॅन्युअली घेऊन. टाकून घ्यायचं. हम्म. मग मीटर रिडिंग आणि असाच त्यांचं ऑप्शन आउटचं आपल्याला फाईल. अजून एक पाहिजे की जर समजा त्याचं ऍप्लिकेशन वर्क नाही करत आहे, तर तो हा एखाद्या दिवशी तो ऍडमिनला किंवा HR ला रिक्वेस्ट टाकणार की मी काम हा करायला सुरू केलंय, माझा आजच्या दिवस समजा तो फोटो काढू शकतो गुगल कॅमेऱ्यामध्ये विथ जिओटॅग हम्म, लोकेशन, आणि हम्म, मग तो हम्म. मॅन्युअली फक्त त्यात आपल्याला असं पाहिजे की रिक्वेस्ट आली आहे रेग्युलरायझेशनची, मग तो ती त्या आपण सगळे दिवशीच येणार फोटो चेक आणि करून. सेम हो डेचे पण टाकणार का? हो. सेम डेचेच. सेम डे. सेम डे से किंवा आधीच्या सेम डे. दिवसाचे पण. समजा उद्या हा फोन आधीच्या चालू म्हणजे झालाय. दिवसाचे. तुम्हाला एक साधं सांगून देतो आता एक. हा मी 30 दिवस काम केलंय, पण माझा 2 दिवसात माझा टेक्निकल फॉल्ट आलता XYZ हा हा तारखेला. हा आणि हा आता काय होतं, आपल्याला एक्सपेन्स जनरेट करायचे असते, त्यांना सॅलरी अलॉट करायची असते त्या तारखेला. मग एक पर्टिक्युलर डेट आहे, समजा 1 ते 30 काम केलेले मी आणि 2 तारखेला माझी सॅलरी होणार आहे. पण मग आपण काय करणार, रेग्युलराईज करायची तारीख किती ठेवणार आपण, 28, 29, 3 ह्या 3 दिवसातच तुम्ही रेग्युलराईज करू शकता अटेंडन्स. ठीक आहे. ओके त्या दिवसात ओके ओके तुम्ही मागच्या दिवशी समजा तुमचं 1 तारीख ते 28 तारखेपर्यंत एखादं बाय टेक्निकली तुम्हाला इश्यू येऊन तुम्ही जर इन आउट करू शकले नाहीत, पण त्या दिवशी हा तुमचं वर्किंग झालेलं आहे, तर तिथं कंपनीकडून सॉफ्ट कॉर्नर देऊन त्या एम्प्लॉईचं नुकसान नको व्हायला बा त्या दिवसाचं. हा म्हणून आपण हा तिथं 2 महिन्यात 2 वेळा आपण रेग्युलराईज करू शकतो त्याची अटेंडन्स. असा काही ऑप्शन करू शकतो का तिथं? आम्ही लिहून घेतलं नाही, मग त्यानुसार काही चेंजेस करता येईल का आपण चेक करून टीमशी डिस्कशन करून सांगतो मग. आता येस समजा येस. एखादा एम्प्लॉई आहे, त्याने इन पण नाही केलं आउट पण नाही केलं, तर त्याच्या नावासमोर हा लिव्ह म्हणून पडते कधी. बंद करा. त्याच्यानं म्हणजे समजा त्या दिवशी आज असेंडच समजा मी पडते, इन असेंडच पण नाही पडते केलं तिथं, आउट पण नाही केलं, त्याचं काय. हा डेटाच नाही हा दिसणार. मग ते त्या दिवसात त्यांची अबसेंटीज पडते सर. हा हा. तर मग तो अब्सेंटचा ऑप्शन त्या दिवसाला दिसतो ना आपल्या, तर नाही ते तिथंच एक दिवसही देतात आपल्याला. काय काय. आता ते दिवसच दिसणार ना ज्या दिवशी आता हम्म. BN सिंग शिंदे सरांनी 3च दिवस इथं लावलेलं आहे अटेंडन्स, त्याच्यानंतर हम्म. परत अटेंडन्स लावलं नाही त्यांनी ओके. आजच्या मग यामध्ये तारखेपर्यंत. आपल्याला समजा आता अभय सिंग शिंदे सरांचंच 3, 4, 5, 6 तारखेला 6 जूनला त्यांनी काहीच नाही, इन पण नाही केलं आउट पण नाही केलं,
तर यातच आपल्याला समजा absent मार्क दिसून आणि त्याच्या समोरच रेग्युलराइजचा ऑप्शन असेल तर सुटसुटीत राहील. ओके ओके चालेल ठीक आहे. ते एकदा मग चेक करून घेतो. चेक सरांशी बोलून ना टीमशी डिस्कशन करून सांगतो याविषयी पण सर हो तुम्हाला. चालेल. मग हे सगळे चेंजेस हे केल्यावरच मग युजरचं करायचं होतं का ट्रेनिंग? एकदा जर तुम्ही समजा आता युजर इंटरफेस कसा आहे ते दाखवलं तरी चालेल फक्त तुमचा ओव्हरव्ह्यू. बाकीच्यांना टाइम चालेल असेल तर. मग काय म्हटलं? बाकीच्या मेंबरला टाइम असतील तर वैभव सर हा कॅरी करू, तुम्ही कॅरी ऑन करू शकता सर, एक काय नाही शॉर्ट असं. मध्ये तुम्ही युजर ऍप्लिकेशनचं फक्त टूर द्या की कसं असेल. जास्त चालेल काही एक्सप्लेन नाही केलं तरी चालेल. चालेल बाकी क्वेश्चन आपण नंतर घेऊ. चालेल ठीक आहे सर. मी ते तुम्हाला हे करतो. एक सेकंड होल्ड, एक सेकंड, एकच मिनिट होल्ड करायचं. मी हो करतो. हो.